चला रेकॉर्डिंग सुरू केली. तर वेळ नाही, मीनाताई? चतुर्थी हो. बस. रेकॉर्डिंग सुरू केलं, आता नाही बोलता येत. मीनाताई, हो हो हा, तुमचा व्हिडिओ चालू ठेवा. हो. हा. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. मी म्हणते की मी आता एकदम सुरुवात करते. हो हो, सुरुवात करा. आज उशीर झाला आपल्याला. हा, हा, हा. हे ना, दोरी आहे का ग इथून तिथून जाताना? उत्तम सर्व माणसाला सर्व पदार्थ मिळावे, आपल्याला त्याचा लाभ व्हावा अशी इच्छा करतात. त्याप्रमाणे आहे आणि अशा प्रकारे मान्य भगवंताच्या मतावर दोषारोपण करणे आहे. भोग आणि संग्रहाची इच्छा असणारी जी माणसे शरीरादी पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी समजतात आणि संपूर्ण कर्म आपल्यासाठीच करतात, ती भगवंताच्या मतानुसार वागत नाही. जी माणसं भगवंताच्या मतानुसार वर्तन करीत नाही, ती सर्व प्रकारच्या सांसारिक ज्ञानात म्हणजे विद्या, कला इत्यादी ह्या सगळ्या ज्ञानात मोहित राहतात. ती मोटार, विमान, रेडिओ, टेलिव्हिजन इत्यादी आविष्कारांमध्ये त्यांची कला आणि कुशलता जाणण्यात, तसेच नवीन नवीन आविष्कार करण्यातच व्यस्त राहतात. नवीन नवीन प्रयोग, जलतरण, घरबांधणी, चित्रकला, शिल्पकला, मंत्र, तंत्र, यंत्र इत्यादींचं ज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये, तसेच त्यांच्याकडनं विलक्षण विलक्षण चमत्कार दाखवण्यामध्ये, देश विदेशच्या भाषा, लिपी, रीतिरिवाज, आहार विहार इत्यादी संबंधी ज्ञान प्राप्त करण्यातच आसक्त झालेले ते माणसं असतात. जे काही आहे ते हेच आहे असा त्यांचा निश्चय होतो आणि अशा लोकांना या ठिकाणी संपूर्ण ज्ञानाने मोहित झालेले असं म्हटलं गेलेलं आहे. भगवंताच्या मताचे अनुकरण न करणाऱ्या माणसांच्या ठिकाणी असत, सार असार, धर्म अधर्म, बंध मोक्ष इत्यादी पारमार्थिक गोष्टींविषयी देखील ज्ञान नसतं. त्यांच्यात सावधानता नसते. ते पशुपक्षाप्रमाणे माजलेले असतात. ते व्यर्थ आशा, व्यर्थ कर्म आणि व्यर्थ ज्ञान असणारे विक्षिप्त चित्ताचे मूढ पुरुष असतात. मनुष्याचे प्राप्त आलेले समजावे. मनुष्य जीवनात अंतकाळापर्यंत मुक्तीची शक्यता असते, म्हणून अशी माणसं वर्तमान काळात भगवंताच्या मताचं अनुकरण करत नाही. ती देखील भविष्यात सत्संगातीच्या प्रभावाने भगवंताच्या मताचे अनुकरण करू शकतात, ज्यामुळे त्यांची मुक्ती होऊ शकते. परंतु जर त्या माणसांचा भाव जसा वर्तमान काळात आहे तसाच भविष्यात सुद्धा राहिला, तर त्यांना भगवत प्राप्तीपासून वंचित राहिल्याने नष्ट झालेले समजावे. भगवंताच्या मताचे अनुकरण न करणारा माणूस पूर्ण कर्म राग अथवा द्वेषपूर्वक करत असतो. राग आणि द्वेष दोन्ही मनुष्यांचे फार मोठे शत्रू आहे. 31व्या आणि 32व्या दोन्ही श्लोकांमध्ये भगवंतांनी म्हटलंय की माझ्या सिद्धांतानुसार वर्तन करणारे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतात आणि वर्तन न करणाऱ्या मनुष्यांचं पतन होतं. यावरून असा निष्कर्ष निघू शकतो की मनुष्य भगवंताला मानो अथवा न मानो याविषयी भगवंताचा कोणताच आग्रह नाही, परंतु त्याने भगवंताच्या मताचं पालन करणं आवश्यक आहे. याविषयी भगवंताची आज्ञा आहे. जर त्यांनी तसं केलं तर त्याचं स्वतःला
साधा स्वतंत्राला न अनुष्ठान करत राहतील तर भगवंत त्याचा उद्धार करतील. तात्पर्य काय, भगवंताला मानणाऱ्यांना प्रेमाची प्राप्ती होते आणि भगवंताच्या मताला मानणाऱ्यांना मुक्तीची प्राप्ती होते. भगवंताच्या मनात काय आता पुढील श्लोकात देत आहे. भूतानी जी कर्म केली जातात ती स्वभाव अथवा सिद्धांताला समोर ठेवून केली जातात. स्वभाव हा दोन प्रकारचा असतो, राग द्वेष रहित असतो किंवा राग द्वेष मुक्त असतो. जसे चालत असताना रस्त्यात एखादा फलक दिसला आणि त्यावर जे लिहिलेले असेल ते वाचले तर हे वाचणे रागद्वेषाचे झाले नाही आणि कोणत्याही सिद्धांताला सुद्धा धरून झाले नाही, परंतु रागद्वेष रहित स्वभावाने आपोआपच ते घडून आले. एखाद्या मित्राचे पत्र आले आणि आपण ते रागपूर्वक वाचले आणि शत्रूचे पत्र आल्यास त्याला द्वेषपूर्वक वाचले तर ते वाचणे राग आणि द्वेषयुक्त स्वभावाने झालेले असते. गीता रामायण इत्यादी सत्शास्त्रांना वाचणे सिद्धांताला धरून वाचणे होते. मनुष्य जन्म परमात्मा प्राप्तीसाठीच आहे, म्हणून परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने कर्म करणं सुद्धा सिद्धांतानुसार कर्म करणं असतं. अशाच प्रकारे पाहणे, ऐकणे, वास घेणे, स्पर्श करणे इत्यादी सर्व क्रिया स्वभाव आणि सिद्धांत दोन्ही होतात. रागद्वेष रहित स्वभाव दोषी नसतो तर रागद्वेष युक्त स्वभाव दोषी असतो. ज्ञानी पुरुषाच्या आपल्या म्हणवल्या जाणाऱ्या शरीराकडून आपोआप क्रिया होत असतात, कारण त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाभिमान नसतो. परमात्मा प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाच्या क्रिया सिद्धांतानुसार असतात. ज्याप्रमाणे लोभी पुरुष व्यवहारात कधीही तोटा होऊ नये म्हणून निरंतर सावधान राहतो, त्याचप्रमाणे साधक कोणतीही क्रिया रागद्वेषपूर्वक न होईल याविषयी सावध असतो. कारण की कुठल्याही क्रिया रागद्वेषपूर्वक होऊ नये अशी सावधानी ठेवल्याने साधकाचा स्वभाव शीघ्र शुद्ध होतो आणि परिणामी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. स्वभावामध्ये मुख्य दोष प्राकृत पदार्थाची आसक्तीच आहे. जोपर्यंत स्वभावामध्ये आसक्ती राहते तोपर्यंत आपल्याकडनं अशुद्ध कर्म होत. म्हणून साधकासाठी आसक्तीच बंधनाचं मुख्य कारण आहे. राग मानलेल्या अहम मध्ये दिसतो. मनबुद्धी संबंधाने होणारा तादात्म्यरूपी अहम आणि जड प्रकृती धातुरूपी अहम. जड प्रकृतीच्या धातुरूपी बुद्धी, इंद्रिय इत्यादी प्रमाणे करणच आहे, म्हणून संपूर्ण दोष मानलेल्या अहम मध्ये असतो. ज्ञानी महापुरुषाच्या ठिकाणी तादात्म्यरूपी अहमचा संपूर्णपणे अभाव असतो, म्हणून त्याच्या म्हणल्या जाणाऱ्या शरीराकडून होणाऱ्या सगळ्या क्रिया प्रकृतीच्या धातुरूपी अहम कडनं होतात. वास्तविक पाहिलं तर सर्व प्राणांच्या संपूर्ण क्रिया या धातुरूपी अहमनेच होतात. जड शरीराला मी आणि माझे मानणारा अज्ञानी पुरुष त्या क्रियांना आपल्या आणि आपल्यासाठी समजतो आणि बंधनात अडकत जातो. भगवंत देखील आपल्या प्रकृतीला वश करून ज्या योनीमध्ये अवतार घेतात त्याच योनीच्या स्वभावानुसार ते क्रिया करतात. जसं भगवान अवतार घेतला जसे भगवान राम अथवा कृष्ण रूपाने मनुष्य योनीत अवतार घेतात, तसेच मत्स्य, कच्छ, वराह इत्यादी योनीत अवतार घेतात. त्यावेळी त्या योनीनुसारच त्यांच्या क्रिया असतात. तात्पर्य काय की भगवंताच्या अवतारी शरीरात सुद्धा वर्ण योनीनुसार स्वभावाची भिन्नता असते, पण परवशता नसते. त्याचप्रमाणे ज्या महापुरुषांच्या प्रकृतीशी संबंध विच्छेद झाला आहे त्यांच्या ठिकाणी स्वभावाची भिन्नता राहते पण परवशता नसते. परंतु माणसाच्या प्रकृतीशी संबंध विच्छेद झालेला नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी स्वभावाची भिन्नता आणि परवशता दोन्ही असतात.
मागील आणि वर्तमानकालीन जन्माचे संस्कार, माता पित्यांचे संस्कार, वर्तमानकालीन संगती, शिक्षण, वातावरण, अध्ययन, उपासना, चिंतन, क्रिया, भाव इत्यादीनुसार आपला स्वभाव बनत असतो. आणि हा स्वभाव सर्व माणसांचा भिन्न भिन्न असतो. आणि याला निर्दोष करण्यातच सर्व मनुष्य स्वतंत्र असतात. व्यक्तिगत स्वभावाची भिन्नता ज्ञानी महापुरुषांच्या ठिकाणी सुद्धा असते. चेतनात भिन्नता नसतेच आणि प्रकृतीच्या ठिकाणी स्वाभाविक भिन्नता असते. ज्ञानी पुरुषाचा स्वभाव शुद्ध म्हणजे रागद्वेष रहित असतो, म्हणून ते प्रकृतीला वश नसतात. या उलट अशुद्ध स्वभावाचे मनुष्य आपणच निर्माण केलेल्या परवेष्टेला बळी पडून कर्म करत असतात. ज्यांचा स्वभाव अति शुद्ध आणि श्रेष्ठ आहे, त्यांच्या क्रिया सुद्धा त्यांच्या प्रकृतीनुसारच होत असतात. मग ज्यांचा स्वभाव अशुद्ध आहे, त्या पुरुषाच्या क्रिया तर प्रकृतीनुसार होणारच. या विषयात कोणताही हट्ट चालणार नाही. ज्याचा जसा स्वभाव आहे त्याला त्यानुसार कर्म करावे लागतील. जर स्वभाव शुद्ध असेल, जर स्वभाव अशुद्ध असेल तर तो अशुद्ध कर्मामध्ये, आणि शुद्ध असेल तर तो शुद्ध कर्मामध्ये मनुष्याला प्रवृत्त करतो. अर्जुन सुद्धा जेव्हा हट्टाने युद्धरूप कर्तव्य कर्माचा त्याग करू इच्छित होते, तेव्हा भगवंत त्यांना हेच म्हणतात की तुझा स्वभाव तुला बळेच युद्ध करायला लावेल, कारण तुझ्या स्वभावामध्ये मात्र कर्म म्हणजे युद्ध इत्यादी करण्याची विचारधारा आहे. म्हणून स्वाभाविकच कर्माने बांधलेला तू परवश होऊन युद्ध करशील. अर्थात यात तुझा हट्ट चालणार नाही. ज्याप्रमाणे प्रत्येक तासाला 100 मैल धावणारी मोटार आपल्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक वेगाने धावत नसते, त्याचप्रमाणे ज्ञानी महापुरुषाकडून त्यांच्या शुद्ध प्रकृतीच्या क्रिया प्रकृतीच्या विरुद्ध क्रिया होणार नाही. ज्यांची प्रकृती अशुद्ध आहे त्यांची ती प्रकृती बिघडलेल्या मोटारीप्रमाणे आहे. नादुरुस्त असलेल्या मोटारीला दुरुस्त करण्याचे 2 मुख्य उपाय आहेत. मोटारीला स्वतःला नीट करणे किंवा मोटारीला वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी पाठवणे. त्याचप्रमाणे अशुद्ध प्रकृतीला सुधारण्याचे सुद्धा 2 मुख्य उपाय आहेत. रागद्वेष रहित होऊन कर्म करा आणि भगवंताला शरण जा. जर मोटार योग्य प्रकारे चालत असेल तर आम्ही मोटारीला वशीभूत नाही, आणि जर मोटार बिघडली असेल तर आम्ही मोटारीच्या वशीभूत मध्ये आहोत. तसेच ज्ञानी महापुरुषांची प्रकृती शुद्ध असल्या कारणाने ते प्रकृतीला वशीभूत नसतात, आणि अज्ञानी पुरुषांची प्रकृती अशुद्ध असल्या कारणाने तो प्रकृतीला वशीभूत होतो. ज्याच्या बुद्धीच्या ठिकाणी जडतेचं महत्व आहे असा मनुष्य कितीही विद्वान का असेना, त्याची अधोगती निश्चितच होणार. परंतु ज्याच्या बुद्धीच्या ठिकाणी जडतेचं महत्व नाही आणि भगवत प्राप्तीच ज्याचा उद्देश आहे, असा मनुष्य विद्वान नसला तरीही त्याचा उद्धार निश्चित होतो. कारण चा उद्देश भोग आणि संग्रह नसून केवळ परमात्मा प्राप्ती करणे हेच आहे. त्याचे सर्व भाव, विचार आणि कर्म इत्यादी त्याच्या उन्नतीला सहाय्यक होतात. म्हणून साधकाने सर्वप्रथम परमात्मा प्राप्तीचा उद्देश निश्चित करावा आणि त्यानंतर त्या उद्देशाच्या सिद्धीसाठी रागद्वेष रहित होऊन कर्तव्य कर्म करावे. प्रकृतीला वश न होण्यासाठी साधकाने एखादा आदर्श समोर ठेवून कर्तव्य कर्म करत राहावे. आता आदर्श 2 होऊ शकतात. एक भगवंताचे मत म्हणजे सिद्धांत, आणि 2 श्रेष्ठ महापुरुषांचे आचरण. आदर्शाला समोर ठेवून कर्म करणाऱ्या मनुष्याची प्रवृत्ती शुद्ध होत असते आणि नित्य प्राप्त परमात्मा तत्वाचा अनुभव घेतो. या उलट आदर्श समोर न ठेवता कर्म करणारा मनुष्य द्वेषपूर्वकच सर्व कर्म करत असतो, ज्यामुळे रागद्वेष त्याचे पुष्ट होतात आणि त्याचं पतन होतं. जसं नदीच्या प्रवाहाला आम्ही रोखू शकत नाही, परंतु पाठ काढून त्याला योग्य रीतीने वळवू शकतो. तसंच कर्माच्या प्रवाहाला रोखू तर शकत नाही, परंतु त्याचा प्रवाह वळवू शकतो. निस्वार्थ भावनेने केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करणेच कर्माच्या प्रवाहाला वळवणे असं म्हणतात. आपल्यासाठी थोडं सुद्धा कर्म करण्याने कर्माचा प्रवाह वळणार नाही. त्याचं तात्पर्य काय की केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करण्याने कर्माचा प्रवाह संसाराकडे वळतो आणि साधक कर्मबंधनातून मुक्त होतो.
ज्ञानी महापुरुषही जेव्हा व्यवहार करतो तेव्हा स्वभावानुसारच करतो, कारणाविना कोणी व्यवहार करू शकत नाही. प्रत्येक माणसाचा जन्म आपल्या प्रकृतीला बरोबरच घेऊन होत असतो, म्हणून त्याला त्याच्या प्रकृतीनुसार कर्म करावीच लागतात. म्हणून आता भगवंत पुढील श्लोकात प्रकृतीला शुद्ध करण्याचा उपाय सांगतात. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ. प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयांमध्ये राग आणि द्वेषानुसार वेगळे वेगळे स्थित असलेले दाखवण्यासाठी इथे इंद्रियस्य पद 2 वेळा प्रयुक्त झालेले आहे. तात्पर्य प्रत्येक इंद्रियाच्या प्रत्येक विषयामध्ये असलेल्या, म्हणजे प्रत्येक इंद्रिय म्हणजे श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण च्या प्रत्येक विषयामध्ये स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध असलेली अनुकूलता आणि प्रतिकूलता यांच्या मान्यतेनुसार मनुष्याचे राग आणि द्वेष स्थित झालेले असतात. वास्तविक पाहिलं तर राग द्वेष इंद्रियांच्या विषयात नसतातच. जर विषयांच्या ठिकाणी राग द्वेष स्थित असते तर एकच विषय सर्वांना समान रूपाने प्रिय अथवा अप्रिय राहिला असता. परंतु असं होत नाही. जसं शेतकऱ्याला पाऊस प्रिय असतो आणि तेच कुंभाराला तो अप्रिय असतो. एक विषय सुद्धा एका मनुष्याला सर्व काळात प्रिय किंवा अप्रिय नसतो. जसं थंड वारा उन्हाळ्याच्या दिवसात प्रिय वाटतो, परंतु हिवाळ्यात तो अप्रिय वाटतो. अशा प्रकारे सर्व विषय आपल्या अनुकूल प्रतिकूलता या भावनेने प्रिय अथवा अप्रिय वाटत असतात. वास्तविक राग द्वेष मानलेल्या अहम म्हणजे मी मध्ये राहत असतात. शरीराने मानलेला संबंध म्हटला जातो. म्हणून जोपर्यंत शरीराला संबंध राहतो तोपर्यंत राग द्वेष त्यात राहतात आणि तेच राग द्वेष मन, बुद्धी, इंद्रिय तसेच इंद्रियांच्या विषयामध्ये स्थित होतात. याच अध्यायामध्ये 30 पासून 43व्या श्लोक भगवंतांनी याच रागद्वेषाला काम आणि क्रोध ह्या नावाने म्हटलंय. राग आणि द्वेषाचे स्थूल रूप काम आणि क्रोध आहे. 40व्या श्लोकात सांगितलं आहे काम इंद्रिये, बुद्धी आणि मध्ये राहतो. विषयाप्रमाणे यांच्या ठिकाणी काम प्रतीत झाल्यामुळेच भगवंतांनी यांना कामाचे तयोर्न वशमागच्छेत या पदाने भगवंत साधकांना आश्वासन देतात की रागद्वेषाची वृत्ती उत्पन्न झाल्यास त्याने साधन आणि साध्याविषयी कधीही निराश होऊ नये. परंतु रागद्वेषाच्या वृत्तीला वश होऊन त्याने एखाद्या कार्यात प्रवृत्त अथवा निवृत्त, कर्मात प्रवृत्ती अथवा निवृत्ती शास्त्रानुसारच झाली पाहिजे. रागद्वेषानुसार साधकाची कर्मामध्ये प्रवृत्ती अथवा निवृत्ती होत असेल तर याचे तात्पर्य असे होते की साधक रागद्वेषाला वश झालेला आहे. जेव्हा साधक संसाराच्या कार्याचा त्याग करून भजनात रममाण होतो तेव्हा संसाराच्या अनेक चांगल्या वाईट स्फूर्ती उत्पन्न होऊ लागतात. जगतो या ठिकाणी भगवंत साधकाला जणू आश्वासन देत आहेत की त्यांनी अशा स्फूर्तीपासून घाबरून जाऊ नये. या स्फूर्तींना वास्तविक सत्ताच नसते, कारण या उत्पन्न होणाऱ्या असतात आणि सिद्धांत असा असतो की उत्पन्न होणारी वस्तू नष्ट होणारी असते. म्हणून विचारपूर्वक पाहिले असता स्फूर्ती तर येत नसून जात आहे. कारण हे आहे की संसाराचे कार्य करीत असताना अवकाश न मिळाल्याने स्फूर्ती दबून राहतात आणि संसाराच्या कार्याचा त्याग गेल्याबरोबर संधी मिळाल्याने जुने संस्कार स्फूर्तीच्या रूपाने बाहेर येतात. म्हणून साधकांनी या चांगल्या अथवा वाईट स्फूर्तीविषयी सुद्धा रागद्वेष करू नये. रागद्वेषावर विजय मिळवण्याचे उपाय. रागद्वेषाला वश होऊन कर्म करण्याने रागद्वेष पुष्ट बलवान होतात आणि अशुद्ध प्रकृतीचं रूप धारण करतात. प्रकृती अशुद्ध झाल्यास प्रकृतीच्या अधीन व्हावे लागते. अशा अशुद्ध प्रकृतीच्या अधीनतेमुळे होणारे कर्म मनुष्याला बंधनकारक होते. म्हणून रागद्वेषाला वश होऊन कोणतीही प्रवृत्ती अथवा निवृत्ती करू नये.
हा उपाय या ठिकाणी सांगितला गेलाय. यापूर्वी भगवंतांनी म्हटलं होतं, की जो माझ्या मताचं अनुकरण करतो, तो कर्मबंधनातून मुक्त होतो. म्हणून रागद्वेषाच्या वृत्तीला वश न होता भगवंताच्या मतानुसार कर्म करण्याने राग, द्वेष सुगमतेनेच नष्ट होतात. तात्पर्य काय, की साधकाने संपूर्ण कर्मांना आणि स्वतःला सुद्धा भगवत अर्पण करावे आणि असे समजावे, की कर्म माझ्यासाठी नाही तर भगवंतासाठीच आहे. ज्यांच्याकडून कर्म होतात ते शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सुद्धा भगवंताचेच आहेत आणि मी सुद्धा भगवंताचाच आहे. मग निष्काम, निर्मम आणि निस्संताप होऊन कर्तव्य कर्म केल्यास राग आणि द्वेष नाहीसे होतात. अशा प्रकारे भगवंताचे मत अर्थात सिद्धांताला समोर ठेवूनच कोणत्याही कार्यात प्रवृत्त अथवा निवृत्त व्हावे. संपूर्ण सृष्टी प्रकृतीचं कार्य आहे आणि शरीर सृष्टीचा एक अंश आहे. जोपर्यंत शरीराविषयी ममता असते तोपर्यंत राग द्वेष येतच असतात. अर्थात मनुष्य रुची अथवा अरुचीपूर्वक वस्तूंचं ग्रहण अथवा त्याग करीत असतो. ही रुची आणि अरुचीच राग आणि द्वेषाचं सूक्ष्म रूप आहे. राग द्वेषपूर्वक प्रवृत्ती अथवा निवृत्ती झाल्यास राग द्वेष पुष्ट होतात. परंतु शास्त्र समोर ठेवून एखाद्या कार्यात प्रवृत्त अथवा निवृत्त झाल्यास राग आणि द्वेष नष्ट होतात. कारण शास्त्रानुसार वर्तन झाल्यास आपल्याला रुची अथवा अरुचीचे प्राधान्यच राहत नाही. जर एखादा मनुष्य शास्त्राला जाणत नसेल तर त्यासाठी महर्षी वेदव्यासजी आहे, की हे मनुष्यांनो, तुम्ही धर्माचं सार ऐका आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण, की जे आम्ही आपल्यासाठी इच्छित नाही ते दुसऱ्यासाठी करतो. राग द्वेष नष्ट करू इच्छिणाऱ्या साधकांसाठी तर कर्म करण्यासाठी शास्त्र प्रमाणाची आवश्यकता असते. परंतु रागद्वेषापासून संपूर्ण रहित असलेल्या महापुरुषांचे अंतःकरण इतकं शुद्ध आणि निर्मळ असतं, की त्यामध्ये आपोआपच वेदाचे तात्पर्य म्हणजे सार प्रगट होत असते. मग तो सुशिक्षित असो अथवा अशिक्षित, त्याच्या अंतःकरणात जी गोष्ट येते ती शास्त्रानुकूलच असते. काही लोक असं समजतात की राग द्वेष अंतःकरणाचे धर्म आहेत म्हणून त्यांना नष्ट केल्या जाऊ शकत नाही. परंतु ही गोष्ट युक्तिसंगत दिसत नाही. वास्तविक पाहता राग आणि द्वेष अंतःकरणाचे आगंतुक विचार आहे, धर्म नव्हे. जर हे अंतःकरणाचे धर्म असते तर ज्यावेळी अंतःकरण जागृत असतं त्यावेळेला रागद्वेषही राहिले असते. अर्थात त्यांची नेहमीचीच प्रचिती आली असती. परंतु यांची प्रचिती नेहमी येत नसून कधी कधीच येत असते. साधन करीत राहिल्यास राग द्वेष वरचे वर कमी होत जातात. हा साधकाचा अनुभव आहे. कमी होणारी वस्तू नष्ट होत असते. यावरून सिद्ध होतं की राग द्वेष अंतःकरणाचे भगवंत नाही. भगवंतांनी रागद्वेषांना मनोगत म्हटलेले आहे. प्रकृती म्हणजे जड आणि पुरुष म्हणजे चेतन, दोन्ही निरनिराळे आहेत. या दोन्हींचा विवेक स्वयंसिद्ध आहे. पुरुष या विवेकाला महत्व न देऊन प्रकृतीजन्य शरीराशी एकता करून घेतो आणि आपल्याला एकदेशीय समजतो. हे जड चेतनाचे तादात्म्य अहम म्हटले गेले आहे आणि यामध्येच रागद्वेष राहत असतात. तात्पर्य काय, की अहंतेत म्हणजे मीपणा ज्यांचा जो आहे रागद्वेष राहतो आणि रागद्वेषाने अहंतेला पुष्टी येते. हेच रागद्वेष बुद्धीच्या ठिकाणी प्रतीतीस येतात, ज्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी सिद्धांतांना अनुलक्षून आपली मान्यता प्रिय आणि दुसऱ्याची मान्यता अप्रिय वाटू लागते आणि नंतर हे रागद्वेष मनामध्ये प्रतीतीस येतात. त्यामुळे मनाला अनुकूल वाटणाऱ्या गोष्टी प्रिय आणि प्रतिकूल वाटणाऱ्या गोष्टी अप्रिय वाटू लागतात. मी सेवक आहे, मी जिज्ञासू आहे, मी भक्त आहे. मी हे सेवक, जिज्ञासू आणि भक्त ज्या मी मध्ये राहतात त्याच मी मध्ये राग आणि द्वेष सुद्धा राहतात. राग द्वेष केवळ जडामध्ये राहत नाही आणि केवळ चेतनेमध्येही राहत नाही, तर जड चेतनच्या मानलेल्या संबंधात हे असतात. जड चेतनाच्या मानलेल्या संबंधात राहत असूनही हे रागद्वेष प्रामुख्याने जडाचेच आकर्षण असतात. परंतु तादात्म्यामुळे जे चेतनामध्ये दिसून येते जडाचे आकर्षण राग आहे. म्हणून जेव्हा साधक शरीरालाच आपलं स्वरूप समजतो
त्याला रागद्वेष नष्ट करणे कठीण जाते. परंतु आपल्या चेतन स्वरूपाकडे दृष्टी राहिल्यास त्याला रागद्वेष नष्ट करणं कठीण जात नाही. जर सत्संग, भजन, ध्यान इत्यादी मध्ये राग असेल तर संसाराशी द्वेष होईल. परंतु प्रेम झाल्यास संसाराशी द्वेष होणार नाही, तर संसाराची उपेक्षा होईल. दुसऱ्या विषयात द्वेष होतो, परंतु भगवंताच्या ठिकाणी प्रेम झाल्यास संसाराविषयी वैराग्य येते. मनुष्याच्या क्रिया स्वभाव अथवा सिद्धांतानुसार असतात. केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी कर्म करणं, सिद्धांताला अनुसरून कर्म करणं नष्ट तर करू शकत नाही, परंतु त्याला शुद्ध अर्थात रागद्वेष रहित अवश्य करू शकतो. जसं गंगा गंगोत्रीहून निघते. गंगोत्री हे स्थान जितक्या उंचीवर आहे तेवढा अथवा त्यापेक्षा अधिक उंचीचा बाण घालून गंगेचा प्रवाह रोखला जाऊ शकतो. परंतु असं करणं सोपं काम नाहीये. एक गोष्ट मात्र जरूर आहे की गंगेतून कालवे काढल्यास तिचा प्रवाह निश्चित बदलला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे स्वाभाविक कर्माच्या प्रवाहाला नष्ट करणं शक्य नाहीये, परंतु त्याला बदललं नक्कीच जाऊ शकतं. अर्थात त्याला रागद्वेष रहित करता येणं शक्य आहे आणि हा गीतेचा मार्मिक सिद्धांत आहे. रागद्वेषाला अनुलक्षून ज्या क्रिया होतात त्याविषयी प्रवृत्ती आणि निवृत्ती तितकी बाधक नाही जितकी रागद्वेष बाधक आहे. म्हणून भगवंतांनी रागद्वेषाचा त्याग करणाऱ्यांना खरे त्यागी म्हटले. रागद्वेषयुक्त स्फूर्ती निर्माण झाल्यास त्यानुसार कर्म करण्याने रागद्वेष पुष्ट होत असतात. मनाच्या शुभाशुभ स्फूर्तीमध्ये रागद्वेष असायला नको. साधकाने मनात होणाऱ्या स्फूर्तींना स्वच्या ठिकाणी न मानता त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध जोडू नये. जर साधक रागद्वेषाला नष्ट करण्यामध्ये आपल्याला असमर्थ समजत असेल तर त्याने सर्व समर्थ परमसुहृद परमात्म्याला शरण जायला हवे. मग प्रभूच्या कृपेने त्याचे रागद्वेष नष्ट होऊन जातात. निष्काम भावनेने संसाराची सेवा करणे रागद्वेष नष्ट करण्याचा अचूक उपाय आहे. आपल्या जवळ स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरापासून मानलेले गेलेल्या अहमपर्यंत जे काही आहे त्याला संसाराच्या सेवेमध्ये वेचले पाहिजे. कारण हे सर्व पदार्थ तत्वतः संसाराशी अभिन्न आहेत. यांना संसारापासून भिन्न मानणं हेच बंधन आहे. दुसरी गोष्ट ही आहे की ज्या शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादींकडून सेवा होते ते सगळे संसाराचेच अंश आहे. जर संसारच आपला नाही तर मग त्यांचा अंश तरी आपला कसा होऊ शकेल. या शरीरादी पदार्थांना आपले मानल्याने खरी सेवा होऊ शकत नाही, कारण त्यामुळे ममता आणि स्वार्थभाव उत्पन्न होतो. म्हणून त्या पदार्थांना त्यांचेच समजावे ज्यांची सेवा केली जाईल. जसे भक्त पदार्थांना भगवंताचंच मानून भगवंतालाच अर्पण करतो. सेवा तोच करू शकतो जो आपल्यासाठी कधीही काहीही मागत नाही. सेवा करण्यासाठी धनादी पदार्थांची इच्छा, कामना आहेच. सेवा करण्याची इच्छा सुद्धा कामनाच आहे, कारण सेवेची इच्छा झाल्याने धनादी पदार्थांची कामना निर्माण होते. म्हणून अवसर प्राप्त झाल्यास आणि योग्यता असल्यास सेवा जरूर करावी, परंतु सेवेची कामना करू नये. दुसऱ्यांना सुख देऊन सुखी होणं, माझ्याकडून लोकांना सुख मिळतंय असा भाव ठेवणं, सेवेच्या मोबदल्यात किंचित सुद्धा मानप्रतिष्ठेची इच्छा करणं आणि मानप्रतिष्ठा प्राप्त झाल्यास राजी होणं हा वास्तविक भोग आहे, सेवा नाही. कारण असं करण्याने सेवा सुख उपभोगात परिणित होते. अर्थात सेवा आपल्या सुखासाठी होते. जर सेवा करताना थोडं सुद्धा सुख घेतलं गेलं ते सुख धनादी पदार्थांमध्ये महत्व बुद्धी उत्पन्न करतं, ज्यामुळे क्रमाने ममता आणि कामनेची उत्पत्ती होते. मी एखाद्याला काही देतोय असा ज्याचा भाव आहे त्याला ही गोष्ट लक्षात येत नाही. तसेच दुसरा कोणी त्याला सोप्या रीतीने समजू शकत नाही की सेवेत उपयोगात येणारे पदार्थ त्याचेच आहे ज्याची सेवा केली जाते. ज्याची वस्तू त्यालाच दिली तर मग मोबदल्यात काही मागण्याचा आम्हाला अधिकारच राहत नाही. ज्याचा ठेवा त्याला परत करण्यात उपकार कशाचा. आपल्या हाताने आपले तोंड धुतले तर मोबदल्यात आम्ही काही इच्छितो का.
इथे शंका अशी आहे, सेवा तर धनादी पदार्थांद्वाराच होते. वाचून सेवा कशी काय होऊ शकेल? म्हणून सेवा करण्यासाठी सुद्धा पदार्थाची इच्छा न करण्याचं काय तात्पर्य आहे? त्याचं समाधान असं आहे की स्थूल पदार्थांनी सेवा करणं तर फारच स्थूल गोष्ट आहे. वास्तविक पाहिलं तर सेवाभाव आहे, कर्म नाही. कर्माने बंधन येते आणि सेवेने मुक्ती होते. सेवेचा भाव असल्यास आपल्याजवळ जे पदार्थ आहेत ते आपोआप सेवेमध्ये उपयोगात येतील आणि भाव असल्यास आपल्याजवळ जेवढे पदार्थ आहे त्यांच्या योगानेच पूर्ण सेवा होईल. म्हणून दुसऱ्याच्या दुसऱ्या पदार्थाची इच्छा करण्याची आवश्यकताच नाही. वास्तविक सेवा पदार्थांमध्ये महत्वबुद्धी न राहण्यानेच होऊ शकते. वास्तविक सेवा भावाने होत असते, वस्तूंमुळे नाही. वस्तूंमुळे कर्म होतं, सेवा नसते. म्हणून वस्तूंना देऊन टाकणं म्हणजे सेवा नाही. वस्तू तर दुकानदारही देत असतो, परंतु ते दान नाही होत ना. त्याचप्रमाणे प्रजा राजाला कर रूपाने धन देत असते, परंतु ते दान होत नाही. एखाद्याला पाणी पाजले तर मी त्याला पाणी पाजले तेव्हाच तो सुखी झाला, असा भाव असणं म्हणजे दुकानदारीच असते. आम्ही मान प्रतिष्ठा इच्छित नाही, परंतु पाणी पाजल्याचं पुण्य होईल अथवा दान करण्याने पुण्य होईल असा भाव राहिल्याने सुद्धा फलाशी संबंध होत असल्यामुळे अंतःकरणात पाणी, धन इत्यादी वस्तूंचं महत्व अंकित होतं. वस्तूंचं महत्व अंकित झाल्या की वास्तविक सेवा होत नाही. तर घेण्याचा भाव असल्याने असत वस्तूंशी कायम संबंध राहतो, मग तो कळो अथवा न कळो. म्हणून वस्तूंना दुसऱ्यांच्या सेवेत उपयोगात आणून दान पुण्य करायचे नाही, तर त्या वस्तूंशी असलेला आपला संबंध विच्छेद करायचा आहे. आपल्याकडनं वस्तू त्यालाच मिळू शकते ज्याचा त्या वस्तूवर अधिकार आहे. अर्थात वास्तविक ज्याची जी वस्तू आहे त्याला ती वस्तू दिल्याने आपण उडून होतो. जर दुसऱ्याला आपल्याकडून एखाद्या वस्तूची अधिक आवश्यकता असेल तर तो त्या वस्तूचा अधिकारी आहे असं समजावं. कारण दुसरा आपल्या अधिकाराचीच वस्तू घेत असतो, आमच्या अधिकाराची वस्तू दुसरा घेऊ शकत नाही. एक गोष्ट विशेष लक्ष देण्याची आहे की शुद्ध अंतःकरणाने दुसऱ्याची सेवा करण्याने ज्याची तो सेवा करतो त्याच्या अंतःकरणात सुद्धा सेवाभाव जागृत होत असतो. हा नियम आहे. शुद्ध अंतःकरणाने सेवा करणारा पुरुष स्वदृष्टीने तर वस्तूंच्या सेव्याच्या सेवेतच व्यसतो, परंतु सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर तो सेव्याच्या अंतःकरणात सेवाभाव जागृत करत असतो. जर सेव्याच्या अंतःकरणात सेवाभाव जागृत न झाला तर साधकाने हे समजून घ्यावे की सेवा करण्यात आम्ही राहिली आहे. म्हणून विशेष सावधानी ठेवूनच दुसऱ्याची सेवा केली पाहिजे. प्रत्येक साधकासाठी संस्कार कर्तव्य पालनाचे क्षेत्र आहे, सुखी दुःखी होण्याचं क्षेत्रच नाही. संसार सेवेसाठी आहे. संसारात साधकाचा सर्वात प्रथम असा भाव असला पाहिजे की माझ्याकडून कोणाचेही किंचित मात्र सुद्धा अहित होऊ नये. संसारात काही प्राणी दुःखी असतात आणि काही प्राणी सुखी असतात. दुःखी प्राण्यांना पाहून दुःखी होणं आणि सुखी प्राण्यांना पाहून सुखी होणं ही सुद्धा एक सेवाच आहे. कारण यामुळे दुःखी आणि सुखी दोन्ही व्यक्तींना सुखाचा अनुभव होत असतो आणि त्यांना धैर्य येतं की आमचे सुद्धा कोणी सहाय्यक दुसरे कोणी दुःखी आहेत तर त्यांच्याबद्दल अंतःकरणापासून दुःखी व्हावे की त्यांचे दुःख कसे निवृत्त होईल. त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलावे, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यांना म्हणावे की प्रतिकूल परिस्थिती असली तरी घाबरू नये. अशी परिस्थिती तर भगवान राम तसेच राजा नल, हरिश्चंद्र इत्यादी अनेक थोर पुरुषांवर सुद्धा आलेली आहे. आजकाल तर कित्येक लोक तुमच्यापेक्षाही जास्त दुःखी आहेत. आमच्या लायक एखादे काम असेल तर आम्हाला जरूर सांगा, इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि अशा प्रकारच्या संभाषणामुळे तो खुश होतो. त्याचप्रमाणे सुखी व्यक्तीला भेटून आपण सुद्धा अंतःकरणापासून सुखी व्हावे की फार चांगले झाले, तेव्हा तो खुश होईल. अशा प्रकारे आम्ही सुखी आणि दुःखी दोन्ही व्यक्तींची सेवा करू शकतो. जे दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी आणि दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होत असतात ते संत असतात. गोस्वामी तुलसीदास महाराजांनी संतांच्या लक्षणात म्हटलंय की
पर दुःख सुख 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 देखे पर. या ठिकाणी अशी शंका येते की जर आपण दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होऊ लागलो तर मग आपले दुःख कधी निवृत्तच होणार नाही. याचे समाधान असे आहे की ज्याप्रमाणे आपल्यावर एखादं दुःख कोसळलं तर आपण ते निवृत्त करण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे दुसऱ्याला दुःखी पाहून आपल्या शक्तीनुसार त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचे दुःख दूर करण्याची भावना आपली अंतःकरणापासून असली पाहिजे. म्हणून दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होण्याचं तात्पर्य त्याच्या दुःखाला दूर करण्याचा भाव तसेच प्रयत्न करण्यामध्ये आहे, ज्यामुळे आपल्याला प्रसन्नताच होईल, दुःख होणार नाही. दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी झाल्यास आपल्या जवळची शक्ती, योग्यता, पदार्थ इत्यादी जे काही आहे ते सर्व आपोआप दुसऱ्याचे दुःख दूर करण्याकरता वेचले जाईल. दुःखी व्यक्तीला सुखी करणं तर आमच्या हातातली गोष्ट नाही, परंतु त्याचं दुःख दूर करण्यासाठी आपल्या सुख सामग्रीला त्याच्या सेवेत खर्च करणं ही आमच्या हातातली नक्कीच गोष्ट आहे. सेवा करण्याचा अर्थ आहे की सुख पोचवणं. साधकाचा भाव मा कश्चित दुःख भाग भवेत असा असल्याने म्हणजे कोणालाही किंचित मात्र सुद्धा दुःख होऊ नये असा असेल तर तो सर्वांना सुखच पोहोचवतो आणि सर्वांची सेवाच करतो. साधक जरी सर्वांना सुखी करू शकला नाही तरी तो सगळे स्वतंत्र आहेत, कोणीही पराधीन नाही. म्हणून सेवा करण्यात धनादी पदार्थांची आवश्यकताच नसते, तर सेवा करण्यामध्ये भावाची आवश्यकता असते. जरी साधकाच्या कर्तव्य पालनाचे क्षेत्र सीमित असले तरी पण त्याच्याकडून ज्या ज्या व्यक्तींबरोबर त्याचा व्यवहार होत असतो त्यावेळेला तो सुखी व्यक्तीला पाहून सुखी आणि दुःखी व्यक्तीला पाहून दुःखी होत असतो. पदार्थ, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादींना जो आपले समजत नाही तोच दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुखी आणि दुःखामध्ये दुःखी होऊ शकतो. पण शरीर, इंद्रिय, मन इत्यादी आपले आणि आपल्यासाठी नाहीत, ही तर वास्तविकता आहे. शुद्ध अंतःकरणाच्या सेवकाची वृत्ती नाशवान वस्तूवर जातच नाही, कारण त्याच्या अंतःकरणात वस्तूचे महत्व नसते. अंतःकरणात वस्तूचे महत्व असल्यानेच वस्तू व्यक्तिगत वाटायला लागतात. साधकाने प्रथम पासूनच असं समजायला हवं की ह्या वस्तू माझ्या नाहीत आणि माझ्यासाठी पण नाही. वस्तूंना आपली आणि आपल्यासाठी मानल्याने भोगच होत असतो, सेवा होत नसते. पारमार्थिक मार्गात रागद्वेष साधकाच्या साधन संपत्तीला लुटणारे मुख्य शत्रू आहेत, परंतु याकडे बहुतेक साधक लक्षच देत नाही. म्हणून साधन करून सुद्धा साधकाची जेवढी आध्यात्मिक उन्नती व्हायला पाहिजे तेवढी होत नसते. बहुतेक साधकांची ही तक्रार आहे की मन लागत नाही, पण वास्तविक मनाचं न लागणं तेवढं बाधक नाहीच आहे जेवढं बाधक राग आणि द्वेष आहे. म्हणून साधकाने मनाच्या एकाग्रतेला महत्व देऊ नये आणि जेथे जेथे राग द्वेष दिसत असतील त्या त्या ठिकाणून त्यांना तात्काळ नष्ट करावे. स्वाभाविक कर्मांचा त्याग करणं तर आपल्या हातातली गोष्ट नाहीये, परंतु त्या कर्माचे रागद्वेषपूर्वक करणे अथवा न करणे हे मात्र आपल्या अधीन आहे. साधक जे करू शकतो तेच करण्याविषयी भगवंत त्यांना आज्ञा देत आहे की रागद्वेष युक्ती स्फूर्ती उत्पन्न झाल्यावर सुद्धा त्यानुसार कर्म करू नका, कारण ते दोन्ही पारमार्थिक मार्गातले लुटारू आहे. असं करण्यास साधक स्वतंत्र आहे. वास्तविक पाहिलं तर रागद्वेष आपोआप नष्ट होत असतात, परंतु साधक त्या रागद्वेषाला आपल्यातच समजून त्यांना सत्ता देतो आणि त्यानुसार कर्म करू लागतो आणि ह्याच कारणामुळे ते निवृत्त होत नाही. जर साधकाने रागद्वेषाला आपल्यात न समजता त्यानुसार कर्म केलं नाही तर ते आपोआप नष्ट होतील. याचा परिशिष्ट भाव असा आहे की सुख दुःखाचं कारण दुसऱ्याला मानण्यानेच रागद्वेष होतात. अर्थात ज्याला सुख देणारा मानतात त्यात राग होतो आणि ज्याला दुःख देणारा मानतो त्याचा द्वेष होतो. म्हणून रागद्वेष आपल्या चुकीमुळे उत्पन्न होतात, यात दुसरे कोणीही कारण नाही. रागद्वेष झाल्यामुळे संसार भगवत स्वरूप दिसत नाही तर जड आणि नाशवान दिसतो. जर रागद्वेष राहणार नाही तर जडताच नाही, तर सर्व काही चिन्मय परमात्मा आहे.
जर मन बुद्धीत राग द्वेषादी कोणता दोष उत्पन्न झाला तर त्याच्या अधीन होऊ नये, अर्थात त्यानुसार कोणती निषिद्ध क्रिया करू नये. त्याच्या वशीभूत क्रिया केल्याने तो दोष दृढ होतो, परंतु त्याच्या वशीभूत होऊन क्रिया न केल्याने एक उत्साह निर्माण होतो. जसं कोणी आपल्याला शिवीगाळ केली परंतु आपल्याला क्रोधच आला नाही, तर आपल्या अंतःकरणात एक उत्साह आणि प्रसन्नता राहील की आज आपण वाचलो. परंतु यात आपले बल न मानता भगवत कृपा मानावी की त्यांच्या कृपेनेच आज आपण वाचलो, नाहीतर त्याच्या अधीन होत होतो. आणि अशा प्रकारे साधकाला कधीही कोणता द्वेष दिसला तर त्याने त्याच्या होऊ नये आणि त्याला आपलाही मानू नये. जर रागद्वेष आपल्यात असते तर तो जोपर्यंत आपली सत्ता राहते तोपर्यंत रागद्वेषही राहिले असते. परंतु सर्वांचा असा अनुभव आहे की आपण निरंतर राहतो, परंतु रागद्वेष निरंतर राहत नाही, तर ते जात येत राहतात. सत्तारूप स्वयंमध्ये रागद्वेष येऊच शकत नाही, कारण आपला विभाग वेगळा आहे आणि रागद्वेषाचा विभाग वेगळा आहे. रागद्वेषाला वशीभूत न होता काय केले पाहिजे आणि काय करता कामा नये ह्याचं उत्तर भगवंत पुढील श्लोकात देतात. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. इतर वर्ण आश्रम इत्यादींचा धर्म बाहेरून पाहता गुणसंपन्न असेल, त्याच्या पालनात सुद्धा सोपेपणा असेल, पालन करण्यात मनही लागत असेल, धन वैभव सुख सुविधा मान प्रतिष्ठा इत्यादी सुद्धा मिळत असतील आणि जीवनभर सुख आणि आरामातही राहायला मिळत असेल, तरी सुद्धा त्या परधर्माचं पालन आपल्यासाठी विहित नसल्याने परिणामी आपल्याला दुःख आणि भयदायकच आहे. या उलट आपल्या वर्णाश्रमाचा धर्म बाहेरून पाहता गुणांनी कमी असेल, त्याचं पालन करणं कठीण असेल, पालन करण्यात मन देखील लागत नसेल, धन वैभव सुख सुविधा मान प्रतिष्ठा इत्यादी सुद्धा मिळत नसतील आणि त्याचं पालन करताना जीवनभर कष्ट सुद्धा सहन करावे लागतील, तरी सुद्धा त्या स्वधर्माचं निष्काम भावाने पालन करणे परिणामी कल्याणकारक असते. म्हणून मनुष्याने कोणत्याही स्थितीत आपल्या धर्माचा त्याग करू नये, तर निष्काम निर्मम आणि अनासक्त होऊन स्वधर्माचंच पालन केलं पाहिजे. मनुष्यासाठी स्वधर्माचं पालन स्वाभाविक आहे, सहज आहे. मनुष्याचा जन्म कर्मानुसार होत असतो आणि जन्मानुसार भगवंतांनी त्याची कर्म निश्चित केली आहे. म्हणून आपापल्या नियत कर्माचं पालन केल्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होत असतो, अर्थात त्याचं कल्याण होत असतं. अर्जुन युद्ध करण्यापेक्षा भिक्षेवर जगणं श्रेष्ठ समजत आहे, परंतु येथे भगवंत अर्जुनाला जणू हे समजवतात की भिक्षेवर निर्वाह करणं भिक्षुकाचा स्वधर्म असला तरी तुझ्यासाठी तो परधर्म आहे, कारण तू गृहस्थी आणि क्षत्रिय आहेस, तू भिक्षुक नाही. पहिल्या अध्यायात सुद्धा जेव्हा अर्जुनाने म्हटलं की युद्ध करण्याने पापच लागेल, तेव्हा सुद्धा भगवंतांनी त्याला म्हटलं होते की धर्मयुद्ध करण्याने तू स्वधर्म आणि कीर्तीला गमावून पापालाच प्राप्त होशील. मग नंतर भगवंतांनी त्याला असं सांगितलं की जय पराजय लाभ हानी दुःख सुख यांना समान समजून युद्ध करण्याने, अर्थात रागद्वेष रहित होऊन तू आपल्या कर्तव्याचं पालन करण्याने पाप लागणार नाही. पुढे 18व्या अध्यायात सुद्धा भगवंतांनी हीच गोष्ट सांगितली आहे की स्वभावनीय स्वधर्मरूपी कर्तव्य कर्म करणारा मनुष्य पापाला प्राप्त होत नसतो. तात्पर्य काय? स्वधर्माचे पालन करताना रागद्वेष राहिले तर पाप लागतं, अन्यथा नाही. रागद्वेष रहित होऊन स्वधर्माचे योग्य प्रकारे आचरण करण्याने समतेचा अनुभव येतो आणि समतेचा अनुभव आल्यास दुःखाचा नाश होतो. म्हणून भगवंत वारंवार अर्जुनाला रागद्वेष रहित होऊन युद्धरूपी स्वधर्माचं पालन करण्यावर विशेष भर देतात. भगवंत अर्जुनाला जणू हे समजवतात आहे की क्षत्रिय कुळात जन्म झाल्यामुळे क्षत्रिय धर्माच्या नात्याने युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे, हे तुझं कर्तव्य आहे. म्हणून युद्धातील जय पराजय लाभ हानी आणि सुख दुःखाला समान समजायचं आहे आणि या युद्धरूपी क्रियेचा संबंध आपल्याशी नाहीच.
असं समजून केवळ कर्माची आसक्ती नष्ट करण्यासाठी तुला हे कर्म करायचंय. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादी आपल्या कर्तव्य पालनासाठी असतात. कर्तव्य त्याला म्हणतात ज्याला सुगमतेने करता येणं शक्य आहे, जे अवश्य करण्यायोग्य आहे आणि जे केल्याने प्राप्तव्याची प्राप्ती अवश्य होते. धर्माचं पालन करणं सुगम असतं, कारण ते कर्तव्य असतं. आणि हा नियम आहे की केवळ आपल्या धर्माचे योग्य प्रकारे पालन केल्यास मनुष्याला वैराग्य निर्माण होतं. वर्ण, आश्रम इत्यादीनुसार सर्व माणसांचे आपले आपले कर्तव्य कल्याणप्रद आहे. परंतु दुसऱ्या वर्ण, आश्रम इत्यादीचे कर्तव्य पाहण्याने आपल्या कर्तव्य तुलनेत कमी आपले कर्तव्य तुलनेने कमी गुणांचे दिसते. जसे ब्राह्मणाच्या कर्तव्यापेक्षा क्षत्रियांच्या कर्तव्यामध्ये अहिंसादी गुणांची उणीव दिसते. म्हणजे क्षत्रियाला युद्ध करावं लागतं म्हणून इथे विगुण पद देण्याचा भाव असा आहे की दुसऱ्यांच्या कर्तव्यापेक्षा आपल्या कर्तव्यात गुणांची उणीव दिसत असली तरी आपले कर्तव्यच कल्याण करणारे आहे. म्हणून कोणत्याही अवस्थेत आपल्या कर्तव्याचा त्याग करू नये. स्वधर्म पालन करण्यात जर नित्य सुख, आराम, धनसंपत्ती, मान प्रतिष्ठा, आदर सत्कार इत्यादी जर मिळत असते तर वर्तमान काळात धर्मात्म्यांचे समूह दिसले नसते. परंतु स्वधर्माचं पालन सुख अथवा दुःखाकडे पाहून केलं जात नाही, तर भगवंताच्या अथवा शास्त्राच्या आज्ञेनुसार निष्काम भावाने केले जाते. म्हणून स्वधर्म अर्थात आपल्या कर्तव्याचं पालन करत असताना जर काही त्रास झाला तर तो त्रास देखील उन्नतीकारकच असतो. वास्तविक तो त्रास नसतो, तर ते तप असतं. त्या त्रासामुळे तपापेक्षा सुद्धा फार लवकर उन्नती होते. कारण तप आपल्यासाठी केलं जातं आणि कर्तव्य हे दुसऱ्यासाठी केले जाते. जाणून केलेल्या तपाने तेवढा लाभ होत नाही, जेवढा लाभ आपोआप केल्याने त्रासरूपी तपाने होतो. ज्यांनी स्वधर्माचे पालन करताना अत्यंत कष्ट सोसले आहेत आणि आपला देह ठेवलाय ते धर्मात्मा पुरुष अमर झालेले आहेत. अलौकिक दृष्टीने सुद्धा जो पुरुष त्रास झाला तरी आपल्या धर्मापासून ढळत नाही, टिकून राहतो, त्याची जगामध्ये खूपच प्रशंसा होत असते आणि त्याचा महिमा सुद्धा वर्णिला जातो. ज्याप्रमाणे देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या पुरुषांनी अत्यंत कष्ट सहन केले, वारंवार तुरुंगवास भोगला, फासावर चढले, त्यांची आजही खूप प्रशंसा केली जाते आणि महिमा वर्णिला जातो. या उलट वाईट कर्म करून तुरुंगात जाणाऱ्यांची सर्व ठिकाणी निंदाच होते. तात्पर्य हे निघालंय की निष्काम भावाने आपल्या धर्माचे पालन करीत असताना कष्ट सुद्धा सहन करावे लागले तरी चालेल, अथवा मृत्यूही झाला तरीही त्यामुळे या लोकांमध्ये प्रशंसा आणि परलोकात कल्याणच होतं. स्वधर्माचं पालन करणाऱ्या मनुष्याची दृष्टी धर्मावर असते आणि धर्मावर दृष्टी असल्याने त्याचा धर्माशी संबंध असतो. म्हणून धर्म पालन करताना जर मृत्यू झाला तरी त्याचा उद्धारच होतो. आता परत एक शंका, स्वधर्माचं पालन करत असताना मृत्यू झाल्यास कल्याण होतं याच्यावर कसा काय विश्वास ठेवायचा? त्याचं समाधान करतात भगवंत. गीता साक्षात भगवंताची वाणी आहे, म्हणून याविषयी शंकाच संभवत नाही. दुसरी गोष्ट, हा विषय प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचाच नाहीये, तर श्रद्धा आणि विश्वासाचा आहे. तरी पण या विषयाविषयी काही गोष्टी सांगता येतात. ज्या विषयाचं ज्ञान आम्हाला नाही त्याचं ज्ञान शास्त्राकरवीच आम्हाला होत असतं. शास्त्रात असं वर्णन आढळतं, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. धर्मो रक्षती रक्षितः. म्हणून जो धर्माचं पालन करतो त्याच्या कल्याणाची जबाबदारी धर्मावर आणि धर्माविषयी उपदेश करणाऱ्या भगवंतावर, वेद, शास्त्र, ऋषी, मुनी इत्यादींवर असते. तसेच त्यांच्या शक्तीनेच त्याचे कल्याण होत असते. जसे आमच्या शास्त्रात वर्णन आहे की पतिव्रता धर्माचे पालन केल्याने स्त्रीचं कल्याण होते, तर या ठिकाणी पतिव्रता धर्माची आज्ञा करणारे भगवंत, वेद, शास्त्र इत्यादींच्या शक्तीने त्या पतिव्रतेचे कल्याण होते, पतीच्या शक्तीने नाही. त्याचप्रमाणे धर्माचं पालन करण्यासाठी भगवंत, वेद, शास्त्र, ऋषीमुनी आणि संत महात्म्यांची आज्ञा आहे. म्हणून धर्माचं पालन करीत असताना मृत्यू झाला तर त्यांच्या शक्तीने कल्याण
होत असतं या याविषयी किंचित मात्र सुद्धा संशय नाही. पुराणे आणि इतिहासातून सिद्ध होतं की आपल्या धर्माचं पालन करणाऱ्याचं कल्याण होतं. जसं राजा हरिश्चंद्र अनेक कष्ट, निंदा, अपमान इत्यादी झाले तरी आपल्या सत्य धर्मापासून विचलित झाले नाहीत. म्हणून त्यांच्या प्रभावाने ते सर्व प्रजेला बरोबर घेऊन परधर्माला प्राप्त झाले. आणि आजही त्यांची विशेष प्रशंसा आणि महिमा आपण वर्णन करत असतो. वर्तमान काळात पुनर्जन्मासंबंधी अनेक सत्य घटना पाहण्यात, ऐकण्यात आणि वाचण्यात येतात, ज्यामुळे मृत्यूनंतर मिळणाऱ्या सद्गती दुर्गतीचा पत्ता लागतो. आणि चौथं, निस्वार्थ भावनेने आपल्या कर्तव्याचं योग्य प्रकारे पालन झाल्यास आस्तिक मनुष्याची गोष्ट तर सोडाच, परलोक न मानणाऱ्या नास्तिकाच्या सुद्धा चित्तामध्ये सात्विक प्रसन्नता निर्माण होते. आणि ही प्रसन्नता कल्याणाचं द्योतक आहे, कारण कल्याणाचं वास्तविक स्वरूप परमशांती आहे. म्हणून आपल्या अनुभवाने हेही सिद्ध होतं की अकर्तव्याचा संपूर्णपणे त्याग करून कर्तव्याचं पालन केल्यास कल्याण होत असतं. स्व परमात्म्याचा अंश, स्व म्हणजे आपण स्व परमात्म्याचा अंश असल्याने आपले कल्याण करणे भगवंताचे समजणे, भगवंताशिवाय कोणालाही आपले न मानणे, आपणाला जिज्ञासू मानणे, आपल्याला सेवक समजणे, वास्तविक हे स्वधर्म आहे. कारण हे सर्व सत्य धर्म नाहीये, खास स्वच्छ धर्म आहे, मनबुद्धीचे धर्म नाहीये. याशिवाय वर्ण, आश्रम, शरीर इत्यादींना अनुसरून जेवढे म्हणून धर्म असतील ते आपल्या कर्तव्य पालनासाठी स्वधर्म असून सुद्धा परधर्मच आहे. कारण ते सर्व धर्म मानलेले आहेत, ते स्वचे नाही. या सर्व धर्मांमध्ये दुसऱ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे, अर्थात त्याच्यामध्ये परतंत्रता आहे. परंतु जो आपला मुख्य धर्म आहे त्यामध्ये कोणाच्याही मदतीची आवश्यकता नसते, म्हणजे तो स्वतंत्र असतो. म्हणून जो प्रेमी होतो तो स्व होतो, जिज्ञासू होतो तो स्व होतो, आणि सेवक होतो. म्हणून प्रेमी प्रेमाकार होऊन प्रेमस्पदाशी तादात्म्य पावतो. परमात्मा प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकांना परमात्मा प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकांना धन, मान, प्रतिष्ठा, आदर, आराम इत्यादी मिळवण्याची इच्छाच नसते. म्हणून धनमानादी न मिळाल्यास त्यांना कसलीही चिंता राहत नाही. आणि जर प्रारब्धवशात ह्या गोष्टी मिळाल्यास तर त्यांना प्रसन्नता येत नाही, कारण त्यांचे ध्येय केवळ परमात्म्याला प्राप्त करणे हेच असते, धनमानादींना प्राप्त करणं हे नसतं. म्हणून कर्तव्यरूपी प्राप्त लौकिक कार्य सुद्धा त्यांच्याकडनं काळजीपूर्वक आणि पवित्रतापूर्वक होत असतात. परमात्मा प्राप्तीचा उद्देश असल्याने त्यांचे सर्व कर्म परमात्म्यासाठीच होत असतात. जेव्हा साधक आपले कल्याण करण्याविषयीचा दृढ निश्चय करून स्वधर्माच्या पालनामध्ये तत्परतेने स्वतःला वाहून घेतो, तेव्हा कोणतेही कष्ट, दुःख, अडचण इत्यादी आले तरी तो स्वधर्मापासून विचलित होत नाही. एवढंच नाही तर ते कष्ट, दुःख इत्यादी त्याला तपश्चर्याच्या रूपाने प्रसन्नता देणारे ठरतात. शरीराला मी आणि माझं समजल्यानेच संसारात रागद्वेष निर्माण होतात, आणि रागद्वेष राहिल्याने मनुष्याला स्वधर्म परधर्माचं ज्ञान राहत नाही. जर शरीर मी असते तर मी असताना शरीर राहिले असते, आणि शरीराच्या नष्ट होण्याबरोबरच मी देखील नष्ट झाला असता. जर शरीर माझे असते तर हे मिळवल्यानंतर आणखीन काही मिळवण्याची इच्छाच राहिली नसती. जर इच्छा शिल्लक राहते तर हे सिद्ध होतं की वास्तविक माझी वस्तू अद्याप मला मिळालेली नाही, आणि मिळालेली वस्तू माझी नाही. शरीराला बरोबर आणलं नाही, बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, त्यात इच्छेनुसार परिवर्तन करू शकत नाही, मग ती माझी कशी? अशा प्रकारे शरीर मी नाही आणि माझे नाही याचे ज्ञान सर्व साधकांना राहतं. परंतु या ज्ञानाला महत्व न दिल्याने त्यांचे रागद्वेष नष्ट होऊन जातात. त्यांचे रागद्वेष नष्ट होत नाही. जरी शरीरामध्ये कधी मीपणा आणि माझेपणा दिसला तर साधकाने त्याला महत्व न देता आपल्या विवेकालाच महत्व दिले पाहिजे. परधर्मो भयावहा. जरी परधर्माचं पालन वर्तमान काळात सोपं दिसत असलं तरी परिणामी ते सिद्धांताच्या दृष्टीने भयावह ठरतं. जर मनुष्याने स्वार्थभावाचा त्याग करून परहितासाठी स्वधर्माचं पालन केलं तर त्याच्यासाठी
कुठेही कोणतेही भय राहत नाही. आता परत इथे शंका की 18व्या अध्यायाच्या 42व्या आणि 43व्या आणि 44व्या श्लोकात प्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या स्वाभाविक कर्मांचं वर्णन करून भगवंतांनी 47व्या श्लोकाच्या पूर्वार्धात सुद्धा हीच गोष्ट श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनिष्ठितात म्हटले आहे. म्हणून जर या ठिकाणी दुसऱ्याच्या स्वाभाविक कर्माला भयावह म्हटले गेले तर 18व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकात सांगितलेले ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म सुद्धा दुसऱ्यासाठी भयावह व्हायला हवे. परंतु शास्त्रामध्ये सर्व माणसांना त्यांचे पालन करण्याविषयी आज्ञा दिल्या गेलेली आहे. आता ह्याचे समाधान असे की मनाचा निग्रह, इंद्रियांचं दमन इत्यादी तर सामान्य धर्म आहेत, ज्याचे पालन सर्वांनीच करायला पाहिजे, कारण हे सर्वांचे स्वधर्म आहेत. हे सामान्य धर्म ब्राह्मणांसाठी मात्र स्वाभाविक धर्म आहेत. ते यासाठी आहेत की त्यांचं पालन करण्यामध्ये त्यांना कोणते श्रम होत नाही, परंतु दुसऱ्या वर्णांना त्यांचं पालन करण्यात थोडे परिश्रम होऊ शकतात. स्वाभाविक कर्म आणि सामान्य धर्म दोन्ही स्वधर्माच्या अंतर्गत येतात. सामान्य धर्माव्यतिरिक्त आपल्या स्वाभाविक कर्मांमध्ये पाप दिसत असून सुद्धा वास्तविक पाप होत नाही. जसं केवळ आपलं कर्तव्य समजून स्वार्थ, देश इत्यादी विना शूरवीरतापूर्वक युद्ध करणं क्षत्रियाचा स्वाभाविक कर्म असल्यामुळे त्यामध्ये पाप नसतं. सामान्य धर्माव्यतिरिक्त दुसऱ्यांचे स्वाभाविक कर्म भयदायक आहे, कारण त्याचे आचरण शास्त्र निषिद्ध आणि दुसऱ्याची जीविका बळकवणारे आहे. दुसऱ्याचा धर्म भयदायक असल्या यामुळे आहे की त्याचं पालन करण्याने पाप लागतं आणि ते स्थान विशेष तसेच योनी विशेष नरकरूपी भयाला देणार असतं. म्हणून भगवंत अर्जुनाला जणू हे म्हणतात आहे की भिक्षेच्या अन्नाने जीवन निर्वाह करणे दुसऱ्याच्या जीविकेचे हरण करण्यासारखेच आहे. तसेच क्षत्रियासाठी निषिद्ध असल्यामुळे तुझ्यासाठी ते कल्याणकारक नाही, तर तुझ्यासाठी युद्धरूप आपोआप प्राप्त झालेल्या स्वाभाविक कर्माचे पालन कल्याणकारक आहे. क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं. स्वधर्म आणि परधर्मासंबंधी मार्मिक संकेत. परमात्मा आणि त्याचा अंश स्व आहे, तसेच प्रकृती आणि तिचे कार्य अन्य आहे. स्वचा धर्म स्वधर्म आणि अन्यचा धर्म परधर्म म्हटला जातो. म्हणून सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर निर्विकारता, निर्दोषता, अविनाशिता, नित्यता, निष्कामता, निर्ममता इत्यादी जेवढे काही स्वचे धर्म आहे ते सर्व स्वधर्म आहेत. उत्पन्न होणे, उत्पन्न होऊन अस्तित्वात राहणे, बदलणे, वाढणे, क्षीण होणे, तसेच नष्ट होणे, तसेच भोग आणि संग्रहाची इच्छा, मान प्रतिष्ठेची इच्छा इत्यादी इत्यादी शरीराचे संसाराचे धर्म आहे ते सर्व परधर्म आहे. त्याग, बोध आणि प्रेम हे तिन्ही स्वयंसिद्ध असल्यामुळे ते स्वधर्म आहे. स्वधर्मामध्ये अभ्यासाची आवश्यकता नाही, कारण अभ्यास शरीर संबंधाने होत असतो आणि शरीराच्या संबंधाने होणारे सर्व कर्म परधर्म असतात. योगी होणं स्वधर्म आहे आणि भोगी होणं परधर्म आहे. निर्लिप्त राहणं स्वधर्म आहे आणि लिप्त होणं परधर्म आहे. सेवा करणं स्वधर्म आहे आणि कुठलीही कामना ठेवणं परधर्म आहे. प्रेमी होणं स्वधर्म आहे आणि रागी होणं परधर्म आहे. निष्काम, निर्मम आणि अनासक्त होणं स्वधर्म आहे, पण कामना, ममता, आसक्ती धरणं हे परधर्म आहे. तात्पर्य काय की प्रकृतीच्या संबंधाविना होणारे सर्व काही स्वधर्म आहे आणि प्रकृतीच्या संबंधाने होणारे सर्व काही परधर्म आहे. परमात्म्याचा अंश स आहे आणि प्रकृती स्व आहे आणि प्रकृतीचा अंश पर आहे. स्वचे दोन अर्थ होतात, एक तर स्वतः आणि दुसरा स्वकीय अर्थात परमात्मा. या दृष्टीने आपल्या स्वरूपबोधाची इच्छा तसेच स्वकीय परमात्म्याची इच्छा दोन्ही स्वधर्मच आहेत. मनुष्याच्या ठिकाणी दोन प्रकारच्या इच्छा असतात, सांसारिक अर्थात भोग आणि संग्रहाची इच्छा आणि पारमार्थिक अर्थात आपल्या कल्याणाची इच्छा. यामध्ये भोग आणि संग्रहाची इच्छा परधर्म अर्थात शरीराचा धर्म आहे, कारण असंच शरीराशी संबंध जोडण्यानेच भोग आणि संग्रहाची इच्छा होते. स्वधर्मा आणि आपल्या कल्याणाची इच्छा स्वधर्म आहे, कारण परमात्म्याचा अंश असल्याने स्वची इच्छा परमात्म्याची आहे, ती संसाराची नाही. स्वधर्माचे पालन करण्याविषयी मनुष्य स्वतंत्र आहे.
कारण आपले कल्याण करण्यासाठी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादींची आवश्यकता नाही, तर त्यापासून विन्मुख होण्याची आवश्यकता आहे. परंतु परधर्माचं पालन करण्याविषयी मनुष्य परतंत्र आहे. स्व परमात्म्याचा अंश आहे आणि शरीर संसाराचा अंश आहे. जेव्हा मनुष्य परमात्म्याला आपलं समजतो तेव्हा हा त्याच्यासाठी स्वधर्म होतो, आणि जेव्हा शरीर संसाराशी आपला संबंध समजतो तेव्हा हा त्याच्यासाठी परधर्म आहे. नित्य प्राप्त परमात्म्याचा अथवा आपल्या स्वरूपाचा अनुभव करून देणारी सर्व साधने स्वधर्म आहेत, आणि संसाराकडे आकृष्ट करणारी सर्व कर्म परधर्म आहेत. या दृष्टीने कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग तिन्ही योग मार्ग सर्व मनुष्याचे स्वधर्म आहेत. उलट शरीराशी आपला संबंध मानून भोग आणि संग्रहामध्ये व्यस्त राहणं सर्व माणसांचा परधर्म आहे. मनुष्याचं मुख्य काम परधर्मापासून विन्मुख होणं आणि स्वधर्माशी सन्मुख होणं हे आहे. मनुष्यच केवळ असं करू शकतो. स्वधर्माच्या सिद्धीसाठीच मनुष्य शरीर आपल्याला मिळालेलं आहे. परधर्म तर अन्य योनीमध्ये, तसेच भोगप्रधान स्वर्गादी लोकांमध्ये सुद्धा आहेत. स्वधर्मासाठी मनुष्य सबल, पात्र आणि स्वाधीन आहे. तसेच परधर्मामध्ये सर्व मनुष्य निर्बल, अपात्र आणि पराधीन आहेत. संसारात जेवढी म्हणून दुःख, शोक, चिंता इत्यादी आहे, ती सर्व परधर्माचा आश्रय घेतल्यामुळेच आहे. परधर्माचा आश्रय सोडून स्वधर्माचा आश्रय घेतल्यास नेहमी संपूर्णपणे सर्व काळ राहणाऱ्या आनंदाची प्राप्ती होत असते, जी स्वयंसिद्ध आहे. साधक जन्म आणि कर्म यानुसार अर्थात स्वतःला जो मानतो त्याचा धर्म त्याच्यासाठी स्वधर्म आहे, आणि जे त्याच्यासाठी निषिद्ध आहे तो परधर्म आहे. जसे साधक स्वतःला कोण्या वर्ण आणि आश्रमाचा मानतो, तर त्या वर्ण आणि आश्रमाचा धर्म त्याच्यासाठी स्वधर्म आहे. तो स्वतःला विद्यार्थी अथवा अध्यापक मानत असेल तर शिकणे अथवा शिकवणे त्याच्यासाठी स्वधर्म आहे. तो स्वतःला सेवक, जिज्ञासू अथवा भक्त मानत असेल तर सेवा, जिज्ञासा आणि भक्ती हे त्याच्यासाठी स्वधर्म आहे. ज्यामध्ये दुसऱ्याच्या अहिताचा, अनिष्ठाचा भाव असतो ते चोरी, हिंसा इत्यादी कर्म कोणाचेही स्वधर्म नाहीत, ते तर कुधर्म अथवा अधर्म आहेत. स्वधर्म कल्याणकारक आणि परधर्म भयदायक असे जाणत असून सुद्धा मनुष्य स्वधर्मामध्ये का प्रवृत्त होत नाही, याविषयी अर्जुन प्रश्न करतात. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तो येई पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वाष्णेय बलादिव नियोजितः. यादवांच्या वंशामध्ये वृष्टी नावाचा एक वंश होता. वृष्णी वृष्णी नावाचा एक वंश होता. त्याच वृष्णी वंशामध्ये अवतार घेतल्याने भगवान श्रीकृष्णांचं एक नाव वार्ष्णेय असं सुद्धा आहे. पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी स्वधर्माच्या पालनाची प्रशंसा केली आहे. धर्म वर्ण आणि कुलाचा असतो, म्हणून अर्जुन सुद्धा कुलाच्या नावाने भगवंतांना संबोधित करून प्रश्न करतात आहे. विचारवंत पुरुष पाप करू इच्छित नाही, कारण पापाचा परिणाम दुःख असतं आणि कोणताही प्राणी दुःखाची इच्छा करत नाही. विचारवंत पुरुष पाप करणं तर इच्छित नाही, परंतु अंतःकरणात भोग आणि संग्रहाची इच्छा असल्यामुळे ती करण्यायोग्य कर्तव्य कर्म करत नाही. भोग आणि संग्रहाची इच्छा असल्यामुळे तो करण्यायोग्य कर्तव्य कर्म करत नाही आणि न करण्यायोग्य पाप करून बसतो. अनिच्छन या पदाची प्रबलता दाखवण्यासाठी अर्जुन बलादिव नियोजिता या पदाची योजना करतात. तात्पर्य काय, की पाप प्रवृत्ती निर्माण झाल्यास विचारवंत पुरुष त्या पापाला जाणून त्यापासून संपूर्णपणे दूर राहू इच्छितो, तरी सुद्धा तो ते पाप अशा रीतीने करू लागतो जसे कोणी एखादा त्याला जबरदस्तीने त्या पापामध्ये प्रवृत्त करतोय. यावरून असं दिसून येतं की पापकर्मामध्ये प्रवृत्त करविणारे कोणते तरी बलवान कारण आहे. पापामध्ये प्रवृत्तीचे काम अर्थात सांसारिक सुखभोग आणि संग्रहाची कामना हेच मूळ कारण आहे. परंतु या कारणाकडे दृष्टी न राहिल्याने मनुष्याला पाप करविणारा कोण आहे याचा पत्ताच लागत नाही, आणि तो हे समजतो की मी तर पापाला जाणत असून त्यापासून निवृत्त होऊ इच्छितो, परंतु मला कोणीतरी जबरदस्तीने पापामध्ये प्रवृत्त करत आहे.
जसे दुर्योधनाने म्हटले की मी धर्माला जाणतो, परंतु त्यामध्ये माझी प्रवृत्ती होत नाही, आणि अधर्मालाही जाणतो, परंतु त्यापासून माझी निवृत्ती होत नाही. माझ्या हृदयात कोणता तरी देव राहत आहे, जो माझ्याकडनं हे जसे करवतो तसे मी करतो. दुर्योधनाने वर्णन केलेला हा देव वस्तुतः काम आहे, म्हणजे भोग आणि संग्रहाची इच्छाच आहे, ज्यामुळे मनुष्य विचारपूर्वक जाणत असताना सुद्धा धर्माचं पालन आणि अधर्माचा त्याग करू शकत नाही. भगवंता केन प्रयुक्तोयम पापम चरती पदानी सुद्धा अनिच्छन पदाची प्रबलता प्रतीत होते. तात्पर्य काय? विचारवंत मनुष्य स्वतः पाप करू इच्छित नाही, कोणी दुसराच त्याला जबरदस्तीने पापाला प्रवृत्त करतो आहे. आता हा दुसरा कोण? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. भगवंतांनी नुकतंच 34व्या श्लोकात सांगितलं की राग आणि द्वेष जे काम आणि क्रोधाचे सूक्ष्म रूप आहे, साधकाचे महान शत्रू आहे. अर्थात हे दोन्ही पापाला कारण आहे. परंतु ही गोष्ट सामान्य रीतीने सांगितली गेली असल्याने अर्जुन तिला पकडू शकत नाही. म्हणून ते प्रश्न करतात की मनुष्य विचारपूर्वक पाप करू इच्छित नसताना सुद्धा कोणाकडून प्रेरणा झाल्याने पापाचे आचरण करतो. अर्जुनाच्या अभिप्राय असा आहे की अश्रद्धा, असूया, मूढता, प्रकृतीची परवशता, रागद्वेष, स्वधर्मामध्ये अरुची आणि परधर्मामध्ये रुची यापैकी कोणतं कारण आहे ज्यामुळे मनुष्य विचारपूर्वक इच्छित नसताना सुद्धा पापामध्ये प्रवृत्त होतो? या व्यतिरिक्त ईश्वर, प्रारब्ध, युग, परिस्थिती, कर्म, कुसंग, समाज, रीतिरिवाज, सरकारी कायदे इत्यादीपैकी देखील कोणत्या कारणाने मनुष्य पापामध्ये प्रवृत्त होतो? आता भगवंत पुढील श्लोकात अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतात. सुचिताताई, थांबायचं? थांबूयात आपण इथे, कारण आता हा, कारण अर्जुनाचं सुरू. 4:15 हा, होतात. हा हो. आणि आता याचं उत्तर सुरू होतं ना, हा हा. श्रीकृष्णाचं उत्तर सुरू होईल परत. हो हो. हरकत नाही, आपण थांबूयात. म्हणजे फार सुंदर प्रश्न आहे की तो मी पाप करतो पण मला कोणीतरी करायला लावतं म्हणून मी पाप करतो. बरोबर आहे. माझी तेवढी प्रवृत्ती नसती, पण मी प्रवृत्त होतो, असं आहे ते. फार सुंदर प्रश्न आहे. माझी पाप करण्याची इच्छा नाहीये, पण मी हा. पाप करतो. कशामुळे करतो? कोणामुळे? माझ्याकडनं कोणीतरी करवून घेतं, म्हणजे करून करवून घेते. घेणारा ईश्वरच आहे. असं किती सुंदर सांगितलं आज राग सुंदर. द्वेषाचं. बापरे! हा, फार सुंदर आहे, फारच सुंदर आहे. धर्म, स्वधर्म खूपच सुंदर सांगितलं. असं वाटत होतं ऐकावं. आज ताई, तुमचा खरंच. आवाज पण छान आहे. खूप छान वाचता. खूपच सुंदर सांगितलं. नाही, ही गोष्ट खरी आहे. छान सांगितलं आणि छान वाचलं, विशेष म्हणजे. हो, आणि विषय पण खूप सुंदर होता. हो हा, हो. ते विषय सुंदर असल्यामुळे बरं वाटलं. असं विषय आहे. नाही, सुंदर होता. विषय सुंदर होता म्हणून आम्हाला हे कळलं बरं का आज. नाही तर डोक्यावरून जात होतं. ते काय, ते श्लोकच तसे आहेत ना, जे गीता ऐकतो आपल्याला काही समजत नाही, पण आज समजलं बरं का गीता. हा. ते विषयच तसे असतात ना. गुणसांख्य म्हटलं की म्हणजे थोडस. अजून एकदा वाचावं असे आहेत, हो, की हा. नुसतं वाचून कळत हे नाही. खूपच ते सोप्या भाषेत खूप छान सांगितलं. हा, परधर्म सोप्या म्हणजे भाषेत त्यांनी दुसऱ्यासाठी छान सांगितलं. करणं, सेवा हा, म्हणजे हे श्रेष्ठ लिहिलं सांगितलं. तितकं सुंदर आहे ना की ह्याला वेगळ्या, म्हणजे मला वाटत नाही की वेगळ्या प्रकारे सांगावं लागेल, कारण फार सुंदर भाषा आहे याची. हो भाषा हो खूप सुंदर आहे. हो, अहो हो, आमच्या डोक्यावरून ताई, जातात. तुम्हाला लागू पडते हे श्लोक. दुसऱ्यासाठी सेवा करणं किती आनंददायक असते. हो. आम्हाला आज समजलं गीता. हो का? असं रोज वाचत गेल्यावर किती सुंदर समजेल. हा, समजेल ना. रोज ऐकत होतो तेच. पण डोक्यावरून जात होती गीता. आज असं समजा आपल्याला समजायला म्हणजे आता एक आपलं अंतःकरण शुद्ध व्हायले. शुद्ध अंतःकरण ही रोज पण झालं की गोष्ट आपण खरी. समजत असतो. ज्ञानेश्वरी वाचते बरं का मी. रोज एक एक पाठ वाचते रोज. हॅलो.
हॅलो ताई. हा बोला ताई बोला. कोण हॅलो. नमस्कार. मी आता नवीनच म्हणजे जॉईन झाले, पण खूप छान वाटलं मला सुद्धा ऐकायला. मला याचं समजा पुन्हा ऐकायचं असेल तर मला याची अशी क्लिप मिळू शकते? हो हो, ग्रुपवर मेसेज आपल्याकडे टाक. आपण युट्यूबला आपण सगळे स्टोअर करून ठेवलेले आहेत ताई. आणि हो का? हा, हा हा. हो हो, मग त्याचं युट्यूब वरून तुम्ही ऐकू नाव शकता सगळे. त्याचं नाव काय, म्हणजे युट्यूब वरती काय